होती तरी नाही जायचं मला शाळेत. मी त्याला जबरदस्तीने पाठवलं. माझं पोरग मी मारलं असं आईच्या आईला वाटलं. इतकं या जगामध्ये गुणास्पद गोष्ट चाललेली असताना मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण एकवचन आहे देशासाठी. शिवसेना प्रमुखांनी जय हिंदचा नारा दिला. सुभाषचंद्र बोसांनंतर या देशामध्ये जय हिंदचा नारा देणारा कोण पहिला माणूस असेल राजकारणी तर ते आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. म्हणून ते नेहमी भाषण जमताना म्हणायचे काय, मेरे भाषण की समाप्ती पर मैं हर वक्त कहता हूं जय हिंद जय महाराष्ट्र. आपण कधी नुसतं जय महाराष्ट्र म्हणता का? जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो. हा जय हिंद विचार आहे बरं. पहिला माझा देश मग माझं महाराष्ट्र, पहिला माझा देश मग माझा गुजरात, पहिला माझा देश मग माझं कर्नाटक, पहिला माझा देश मग माझं तामिळनाडू. म्हणून ते जय हिंद मध्ये आपण गुंतलं पाहिजे. आणि या जय हिंदचा विचार घेऊन आपण उभे आहोत. विजय पराजय सोडून द्या. खचून बिचून तर आयुष्यात आपण जाऊ शकत ते रक्तच नाही आपण तो विचार नाही. हे दैवत आहे आपलं. ते जय पराजयाने खचून नाही गेलं. औरंगजेबावरून तळ करून काही किल्ले द्यावे लागले तसा आमचा तळ झाला असेल आता. पण म्हणून किल्ले जिंकायचं ठेवलं नाही. पुन्हा किल्ले जिंकले. आज एवढंच सांगतो शिवप्रभूंना लक्षात ठेवा. आणि म्हणून हा आदर्श जास्त मोठा आहे की काल परवाकडच्या झालेल्या ताळमध्ये 4 किल्ले दिले असतील आम्ही. पण याचा अर्थ आम्ही सारं राज्य तुम्हाला दिल्याचं समजू नका. उद्या पुन्हा भगवा फडवण्याची क्षमता आमच्यात आहे आणि शिवसेना प्रमुखांचा शपथ घेऊन आम्ही भगवा फडकवणार. अशा प्रकारचं काम करण्यासाठी बैठक आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. माझ्या कोणत्या वयात मी कोणतं काम करू शकतो. मी या वयात कॉलर नाही धरू शकत कोणाची तर ती मागे बसली. पण मी लोकांना पटवू शकतो आणि सांगू शकतो की हे काम आपल्या माणसाला द्या. इथं धडपडणारा माणूस आहे. इथे धडपडणारी केतवडीतली शिवसैनिक आहे. आपला नगरसेवक गेला तर त्याला केव्हाही हात मारू शकतो मी. तुम्हाला हात मारता येईल. तो तुमच्या मदतीला धावून येईल. मग आत्तापासून असा विचार केला उमेदवार कोण गाव उमेदवार आमचा धनुष्यबाण असं आपण सांगतो. पण प्रत्यक्षात उमेदवारावर चर्चा करतो. हे झालं ते बरोबर झालं काय परकेटी एका दुसरा निर्णय अगदी महाभारतात असू द्या इतिहासात असू द्या सगळीकडे एक राजा असा मिळणार नाही की ज्याचा एखादा निर्णय चुकला नाही. अगदी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा काही वेळा निर्णय चुकलेले आहेत. रामाचे सुद्धा चुकलेले आहेत. तिची शिळा झाली ना सीतेची हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो तरीही ते आम्हाला पूजनीय आहे कारण आपल्याला मार्ग दिला.